वापरण्यायोग्य आहे. पाणी वाचवणे हे केवळ पर्यावरणासाठी नव्हे तर मानवी अस्तित्वासाठी आवश्यक आहे. आजच्या प्रयोगातून मी दाखवणार आहे पाण्याची बचत कशी करावी. हे पाणी पावसातून पडल्यानंतर निघून प्युरिफाय होते. कार वॉशिंगमधून खराब झालेले पाणी पिकांचे संरक्षण करणारा म्हणजेच क्रॉप प्रोटेक्शन सिस्टीम हा प्रयोग सादरीकरण करत आहे. आपल्या शेतात अनेकदा गाई, कुत्री किंवा रानटी जनावरं पिकांचे नुकसान करतात. हे नुकसान टाळण्यासाठी हा प्रयोग उपयुक्त आहे. या प्रयोगात मोशन सेन्सर हे वापरण्यात आले आहे, ज्यामुळे प्राण्यांची हालचाल ऐकून तो सेन्सर वाचतो आणि प्राणी थांबून बाहेर जातात. आणि वीज नसताना पण आपण सोलार पॅनल वापरू शकतो. विज्ञानाच्या मदतीने शेती सुरक्षित ठेवता येते हे या प्रयोगातून दिसते. नमस्कार, माझे नाव स्वागत संजय. माझ्या प्रयोगाचे नाव रेस्पिरेटरी सिस्टम म्हणजेच आपली श्वसन संस्था. आपली श्वसन संस्था आपल्या शरीरात ताजी हवा पोचविणे व कचरा वायू बाहेर टाकणे हे काम करते. आता मी आपणास हा प्रयोग सादर करून दाखवित आहे. अशा प्रकारे आपल्या फुफ्फुसाची हालचाल होते. धन्यवाद. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव श्रवणी म्युझबानी. माझ्या प्रयोगाचे नाव आहे रेन डिटेक्टर क्लोज मॉडेल. हे प्रयोग बनवण्यासाठी मी DC मोटार, कनेक्टर, ब्लेड आणि बॅटरी यांचा वापरून केलेला आहे. पाऊस पडल्यावर हे मॉडेल सर्किट फिरू लागते, मोटर फिरू लागते, ज्यामुळे कपडे शेडाच्या खाली येतात. ह्याचे उपयोग आहेत की अचानक पाऊस आल्यावर आपल्याला कपडे भिजण्यापासून वाचतात आणि हे तंत्रज्ञान स्मार्ट होममधूनही हे करू शकतो. होत नाही आहे वरती. म्हणजे सकाळी हे केलं एवढा छान कशाला घाबरते? सांग तुला ते माहिती आहे तेवढ्यात पाठांतर सांगितलं पाहिजे नाही. या प्रयोगाची संकल्पना समजून सांगितली तरी बस.
डायरेक्ट बॉटल नेऊन ना त्याच्यात. हे आता ठीक आहे, पूर्ण कळलं. प्युरिफाईड बाहेर येतं का इकडून? इथून आलेलं शुद्ध स्वरूपात येतं. पूर्ण प्युरिफाईड असतं, पिऊ शकतो. आला 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 आला. त्याला प्रोसेस व्हायला वेळ आहे. या दाबाचा वापर पूल वर खाली करते. रस्त्याच्या जाण्यासाठी जाण्यासाठी पूलवर वापरला जातो. हा ते सांग मला कुठे आहे सांग बरं. नाही, असं कसं आहे ना रामेश्वरला गेले तू. संसर्गात कळलं. छान केलंय पण. भारी टॅग वापर. नमस्कार. आज आम्ही पाणी शुद्धीकरण हा प्रकल्प पाणी याला कॉलरा, टायफॉइड आणि जुलाब या गोष्टींचे आजार होऊ शकतात. म्हणून पाणी शुद्धीकरण करता आपल्याला आमच्या प्रकल्पात आम्ही पाणी फिल्टरेशन पद्धतीने पाणी शुद्धीकरण कसे होते हे दाखवले. या पद्धतीने बागेत आणि कोळसा यांचे वेगवेगळे थर वापरले आहेत. जरूर पाणीला चालू कर तुझं. नमस्कार. आमच्या प्रयोगाचे नाव आहे प्रतिकूल माझ्या प्रोजेक्टचे नाव आहे सात्री. सातवी स्वतः केलं सगळं. माझ्या प्रोजेक्टचे नाव आहे पोल्युशन वर्किंग मॉडेल अँड टॅबल. जर आपल्या इकडे फॅक्टरीमधून रासायनिक धूर निघत असेल तर तो धूर थांबवण्यासाठी एक असा मॉडेल बनवायला हवा की ज्याच्यामधून धूर आत जाईल पण बाहेर फक्त हवा येईल. जर एखाद्या कारखान्यामधून सांडपाणी बाहेर येत नसेल तर तेच सांडपाणी आपण वॉटर प्युरिफिकेशन करून पुन्हा वापरू शकतो. जसे कार वॉशिंगसाठी, बागेत घालण्यासाठी किंवा झाडांनाही घालू शकतो. तिसरं पोल्युशन म्हणजे लँड पॉल्युशन. जर लँड पॉल्युशन होत नसेल तर औद्योगिक कचरा, सुका कचरा, ओला कचरा वेगवेगळा करून आपण करू.
स्वच्छ केलं ना की काय आपण करायचं? घरातला बाहेर काही facilities वापरू शकतो. त्याच्यामध्ये टाकायचं. बंद करायचं. नंतर लक्षात आलं. एक खाली पडले बाळा. आहेत 18 मोजायचे. प्रत्येकाच्या सेम सेम टाकून 2 साहित्य हे शिकायला मिळालं. पृथ्वीच्या बऱ्याच आतमध्ये चालेल चालेल बिनधास्त. सगळ्यात मोठा व्हॉल्कॅनो पृथ्वीवर नसून मार्सवर आहे.
परिभ्रमण कशी वगैरे समजते. मोकळे मैदान व योगा मॅट्स दर्शवितात की दररोजचा योगा शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. योगा केल्याने आपले शरीर सुदृढ राहते. तुम्ही येथे पाहू शकतात की फळांच्या भाज्यांचे विभाग दाखवले आहेत. हे फळ आणि भाज्या आपण खाल्यामुळे आपल्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि आपल्यामध्ये अनेक पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण होते. या भागात स्वच्छ पाणी आणि स्वच्छतेचे महत्त्व दाखवले आहे. स्वच्छ पाण्याने हात धुणे, स्वच्छ शौचालय वापरणे, स्वच्छ पाणी पिणे हे आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. आता आपण चारकडे वळूया. आजकालच्या पिढीमध्ये ड्रग्ज, ड्रिंकिंग, स्मोकिंग याचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळे त्याच्या शरीरावर खूप दुष्परिणाम होतात. कोल्ड्रिंक्स व जंक फूड खाल्याने पोट फुगणे, दात दुखणे, साखर जास्त होणे, अपचन, आळस ह्यासारख्या आजारांना आपल्याला तोंड द्यावे लागते. लठ्ठपणा, मधुमेह, दात खराब होणे ह्यासारख्या आजारांना आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात तोंड द्यावे लागते. स्मोकिंग व ड्रिंकिंग केल्याने चक्कर, उलटी येणे, स्वतःच्या शरीरावर नियंत्रण न राहणे ह्यासारख्या आजारांना तोंड द्यावे लागते. धन्यवाद. जेवण, स्वयंपाक, रेस्टॉरंट किंवा LPG सिलेंडर स्टोरेज इत्यादी ठिकाणी होऊ शकतो. यामुळे वाद रोखण्यासाठी हा प्रोजेक्ट मोठी भूमिका बजावतो. जेव्हा LPG लिकेज होते तेव्हा वजन वाचतो ही अच्छा म्हणजे सिलेंडरला बसवायचं. नमस्कार, आमच्या घराचं नाव आहे रेडी. जेव्हा सेन्सर डिटेक्ट करतो आणि त्यामुळे त्याला जोडलेले सर्व फिरून कपडे आत जातात, स्विचच्या खाली जातात. आमचं पॉवर सप्लाय नव्हता ना म्हणून मोबाईल एखादा जो अभ्यासामध्ये जो खड्डा पडतो त्यामुळे खड्डा पडण्याकरता उपकरण बनवलेलं आहे. तिथं आपण प्रवासामध्ये दरड कोसळलेली असते. त्यामुळे जे ट्रेन असेल ती एक रेडियस जी 100 मीटरच्या अंतरात आलं तर ते लोकांना कळेल पण तो बजर वाजवेल. या कारणे त्याला कळेल ट्रेन की बजर वाजल्यावर समोर काहीतरी आलेलं आहे मग तो ट्रेन पाठ केलेलं नाही. हा स्क्वेअर आणि 7.5 सेंटीमीटरचा घेतलेला आहे. ह्यांचा हा स्क्वेअरचा पेरिमीटर 13 सेंटीमीटर आहे. तर त्याच्यासाठी मी फॅक्टरीतून निघणारा धूर हा प्राण्यांसाठी हानिकारक असतो. म्हणून मी इकडे फॅक्टरीतून निघणारा धूर या चिमणीच्या द्वारे पाईपातून कंटेनरमध्ये बोलतो. कंटेनरमध्ये कार्बन ॲब्झॉर्ब केल्यानंतर ती दुसऱ्या चिमणीत तुमचं पण तिथून नाही करावं लागणार.
नमस्कार. आमच्या प्रयोगचं नाव आहे कोणारी. कोणारी म्हणजे कोळीपातलं पावडर करायला जातात ते सुकवायचे. ते तर अचानक पाऊस पडतो. अचानक पाऊस पडल्यावर मच्छी पाया जाते. त्यासाठी आम्ही छोटंसं हे काय मोबिलिटी तरी म्हणजे तेच नाही वाटलं लहान लहान काहीतरी सगळी मोठं आहे मासेमारी आणि शेती तेव्हा ते चिंध्या प्राणी दूध याच्यामुळे अन्न जे असते ते स्वच्छ नाही. त्यामुळे आम्ही हा प्रयोग केलेला आहे. त्यामुळे हा काळा कलर जास्त उष्णता शोषून घेईल आणि ही उष्णता या कंपार्टमेंट जाऊन त्याच्यात जे काही आपले प्रोडक्ट होईल असेल ते सुकवले जातील. पृथ्वीच्या आतवर अतिशय गरम पडत असतात. त्यामुळे त्यावरचे पाणी तापते आणि हे पाणी या टँकमध्ये जाऊन स्टोअर केले जाते. त्यामुळे ही वाफ इथे येते आणि टर्बाईन चालू होते. त्यामुळे टर्बाईन फिरते आणि वीज निर्माण होते. जे पाणी असते ते या टँकमध्ये जाते परत ते परत जमिनीत जाते. त्यामुळे आपण ते पाणी म्हणजेच की पुन्हा टेरेसचा पाणी यायचं झाला हा फिल्टर कसं करते टेरेसचं पाणी ना फिल्टरमध्ये काय काय राहतं या फिल्टरमध्ये काय काय राहतं आपण फेकून देतो तो फेकून न देण्यापेक्षा घरीच आपण त्याचा पुनर्वापर करू शकतो. आणि आता आपण दुकानात वगैरे घ्यायला गेलो तर तो आपल्याला महाग पडतो. घरीच आपण तो स्वस्तामध्ये आणि चांगलाच पुनर्वापर करू शकतो. तो अशा प्रकारे तो पुनर्वापर करू शकतो. तर माझ्या मनात संकल्पना आली की रात्री जर शेतकरी शेतात गेला बाबू बाजूला अचानक
काठ टॉर्च पकडासाठी उपयोग येईल आणि बिबट्याच्या डोळ्यासाठी उपयोग येईल. समज या प्रकाशामुळे बिबट्या पळाला नाही तर आपण इकडे बजर लावला त्या बजरच्या आवाजाने बिबट्या पळू शकतो. समजा अचानक हल्ला जर केला या आपण इकडे खिळे लावला त्या खिळ्यामध्ये करंट होतो तर त्या करंटमुळे बिबट्या सहज किलोमीटर अंतराचे म्हणून हा सर्वसाधारणच्या जीवनापासून माहिती काय आहे. त्याला मोल्डेड क्ले आणि एमसील वापरून ड्रॉइंग टीचर ते मुलांना आयडिया दिल्या जातात मॅडम. बाकी मुलं स्वतःहून करतात सगळं. एक दोन आयडिया मुलांना दाखवल्या ना तर मुलं न्यूजपेपर पासून डॉल बनवलेलं. येस येस. सर्व मुलं एक एक मुलांना बनवून दाखवलं जातं. बाकी स्वतः कल्पनेने मुलं करतात. आता 1-2 महिने येस येस. दरवर्षी वेगळं. एक 2 महिन्यामध्ये आता
प्रदर्शनासाठी येस. 5वी ते 7वीचा गट आहे मला हो का? पण सगळी 5वी ते 7वीचे विद्यार्थी. हे सगळं 5वी ते 7वी हो 5वी ते 7वीची मुलांची. इव्हन एक कडधान्यांची कला वगैरे पण. 5वी ते 7वीचे. फोटोशूट करणं या सेल्फी पॉईंटला एक अनुभवता येते.
दिलं मॅडम पुढे हात पकडा. चला चला हात पकडा. हे सगळं पहिली ते चौथी का?